सोलापुरातल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याची शेती पाहण्यासाठी अभ्यास दौरे आयोजित केले जातात। बाबूराव पेटकर या निवृत्त सुभेदाराचं जलसंधारणाचं नियोजन पाहण्यासाठी कॉलेजची एक सहल तिथे आली होती। भीषण दुष्काळातही त्याचं शिवार जलयुक्त राहतं आणि शेती सदाहरित। दुष्काळ आणि पाणी टंचाई पेटकरांच्या बांधाकडे ढुंकूनही पाहत नाही। पेटकर काकांच्या 2 दशकांच्या जलसंधारण कार्यक्रमाचा हा विशेष रिपोर्ट। शेतात 12ही महिने खळाळणारं पाणी, तुडुंब भरलेली विहीर, मोटेतून सतत वाहणारं पाणी आणि नजर जाईल तिकडे हिरवी गर्द वनराई आणि दिमाखात डोलणारी उभी पिकं। हे वर्णन आहे दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सोलापुरातलं। बाबूराव पेटकर या निवृत्त सुभेदारानं हे पाणी कमावलंय, वाढवलंय। पाणीवाला बाबा अशी ज्यांची परिसरात ओळख आहे, त्यांनी आपल्या शेतात केलेला प्रयोग पाहण्यासाठी लांबून लोक येतात। सहली आयोजित केल्या जातात, अभ्यास दौरे निघतात। या लोकांना आपण पाणी कसं मिळतंय आणि कसं कमवायला पाहिजे आणि विहीर पुनर्भरण कसं करायला पाहिजे, छतावरच्या पाण्याचं संकलन कसं करायचं, ह्या 2 विषय दाखवण्याकरता महाविद्यालयाच्या लोकांनी इथं अरेंज केली होती ही टूर। जलस्रोत बळकटीकरण, जलस्रोत शुद्धीकरण हे 2 सिद्धांत आम्हाला साध्य झालेले आहेत। त्याच्यामुळे ह्या विहिरीमध्ये पाणी येत असलेलं, पडत असलेलं आता दिसतंय आणि हे पाणी गेल्या उन्हाळ्यामध्ये 17 फूट होतं। सूक्ष्म सिंचनापासून ते रेन वॉटर हार्वेस्टिंग पर्यंत शास्त्रशुद्ध माहिती इथं मिळते। जलसंधारणाचा हा भन्नाट प्रयोग पाहण्यासाठी अभ्यासकांची कायमच गर्दी असते। त्यातही महाविद्यालयातल्या तरुणांचा जास्त समावेश असतो। पाण्याचा खूप तुटवडा गेल्या वर्षी जाणवला होता, तो पुढे कधीच जाणवू नये यासाठी आपल्या यंगस्टरनी जे करायला हवंय तिथे येऊन आम्हाला लक्षात आलं आणि त्यासोबत काकांनी आम्हाला खूप छान एक्सप्लेन केलं। हार्वेस्टिंग बद्दल तर खूप माहिती सांगितली, जेणेकरून आमच्या असं लक्षात आलं की आपण पावसाचा पाण्याचाही उपयोग करू शकतो, तोही चांगल्या प्रकारे आणि कमी खर्चामध्ये। त्याबरोबर विहिरीचे कन्सेप्ट, त्यानंतर वेगवेगळी फुलपाखरं, त्यांचे प्रकार, त्यानंतर झाडं, असं वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती मिळाली। आज जरी पेटकर यांची शेती जलसमृद्ध असली तरी हे सगळं सहज साध्य झालेलं नाहीये। तब्बल 20 वर्षांहून अधिक काळ त्यांनी पाण्यासाठी घाम गाळलाय, रक्त आटवलंय। उन्हाळ्यात आपल्याप्रमाणेच सगळ्यांनी पाण्याचं संवर्धन करावं यासाठी बाबूराव पेटकर सतत प्रयत्नशील असतात। पाणी कमवा, पाणी वाचवा आणि पाणी वापरा हा त्यांचा कानमंत्र आहे। BSc 2च्या विद्यार्थ्यांची इथं सहल घेऊन आलो आणि आता 3 तास झालं अतिशय खूप चांगली पद्धतीने माहिती मिळाली की पावसाचं अतिशय शुद्ध पाणी जे वाहून जात होतं ते काहीही खर्च न करता ह्यांनी सहजगत्या इथं पाणी थांबवलं, ते विहिरीमध्ये पाणी साठवलं, शुद्ध पाणी मुलांनी पाहिलं आणि पाण्याची पातळी फक्त 10 फुटावर आहे। तर आपण जर जलपुनर्भरण केलं तर पाणी चांगलं साठवू शकतं आणि हे पाणी साठलेलं पाणी योग्य रीतीने जर वापर केला तर चांगल्या पद्धतीने शेती होऊ शकते। तर हे मुलांनी इथं पाहिलं। अल्पभूधारक असलेल्या पेटकर काकांची विना खर्चाची जलसंधारण पद्धत कमालीची प्रभावी ठरली आहे। पेटकर यांच्या शेतातल्या विहिरीला तब्बल 20 फूट पाणी आहे। पाण्याचा सतत वापर होऊनही विहीर तुडुंब भरलेली असते। विहिरीतलं पाणी मिनरल वॉटर सारखं स्वच्छ आणि शुद्ध आहे। क्लासरूम मध्ये आपण जे ऐकतो फक्त थेरॉटिकल नॉलेज, ते काय म्हणजे एवढं आपल्याला उपयोगात आणता येत नाही। जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते आपल्याला म्हणजे आयुष्यभर आपल्याला उपयोगी येतं। पाण्याचं संवर्धन कसं करू शकतो ते आम्हाला माहिती मिळाली। यातून आपल्याला आयडियाज येतात, कन्सेप्ट क्लिअर होतात। बाबूराव पेटकर यांनी माथा ते पायथा अशा नैसर्गिक पद्धतीनं पाणी विहिरीत पोहोचेल अशी व्यवस्था केली। ठराविक अंतरावर वॉटर बेड्स तयार केले, जेणेकरून पावसाचं पाणी झिरपत नैसर्गिक दृष्ट्या शुद्ध होऊन विहिरीत पोहोचेल। जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता सुद्धा यामुळे वाढलेली आहे। 21व्या शतकामध्ये आपण स्वच्छ शुद्ध पाणी बोरमध्ये सोडायला पाहिजे। बोर नसलं तर हौदात सोडायला पाहिजे, नसलं तर एखाद्या
चांगल्या खड्ड्यात सोडायला पाहिजे, जेणेकरून भूमातेला सुद्धा पाण्याची तहान लागलेली असते आणि तिला सुद्धा पाणी प्यायचं असते. आपणही प्यायचं, भूमातेला सुद्धा पाणी पाजवायचं, असा हा मंत्र आहे. आणि कष्ट घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या मनामध्ये आपण निश्चय करायला पाहिजे की आम्ही पाण्यासाठी काहीतरी करू, जे पाणी आम्हाला मिळेल आणि पुढच्या पिढीकरता आम्ही हे स्वच्छ शुद्ध पाणी ठेवून जाऊ. वनभिंत, रोपवाटिका, पीक पद्धती आणि पाण्याचे राबवलेले प्रयोग सर्वांनाच अनुकरणीय वाटतात. प्रत्येक जण माघारी जाताना पाणी बचतीचा संकल्प करून निघतो. बाबूराव पेटकर वयाच्या 75व्या वर्षी पाण्याच्या संवर्धनासाठी झटतायत. सोलापूरच्या या पाणीवाल्या बाबांचा हा प्रयोग युवा पिढीसाठी प्रेरणा देणार आहे. एका सामान्य शेतकऱ्याच्या प्रयोगशील शेतीत खळाळणारं हे पाणी पाहून दुष्काळ देशीला नक्कीच हेवा वाटेल. भीषण दुष्काळामध्येही ही जलसमृद्धी अशीच कायम होती. पण ही किमया सहज साध्य झालेली नाही. यासाठी 2 दशकाचा संघर्ष कारणीभूत आहे. बाबूराव पेटकर यासारख्या सामान्य शेतकऱ्याची ही जलसमृद्धी आता नव्या पिढीला सुद्धा प्रेरक ठरते. अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर.